दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी अथक परिश्रम केले, ज्यामध्ये मुख्यत्वे करून महात्मा गांधीजी, नेहरू, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, सुभाषबाबू, राणी लक्ष्मीबाई, आद्य क्रांतिकारक भाई गोदवाल, नंतर वासुदेव बळवंत फडके अशा अनेक शूर स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केलं. आपण या सर्वांचं आज स्मरण करत आहोत. भगतसिंग यांचे थोर क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले आणि इंग्रजांच्या जुलमी अत्याचारास कंटाळून भारतीयांनी संघटित होऊन लढलं आहे. त्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू, कान्हेरे, जनरल डायर यांना मारणारा उद्धव सिंग यांनाही आपण विसरून चालणार. त्यानंतर गांधीजींच्या अहिंसावादी विचारसरणीतून सविनय कायदेबंद करण्यात आला. भारत छोडो आंदोलन छेडण्यात आले. अनेक चळवळी, उठाव, सत्याग्रह, आंदोलन यातून इंग्रजांना स्वातंत्र्यवीरांनी केले सांगितले. अखेर शूरवीरांच्या त्यागातून तसेच बलिदानातून आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्याची फळं आपण आज साधत आहोत. 15 ऑगस्ट हा भारताचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. ज्या दिवशी दिल्लीला लाल किल्ल्यावर माननीय पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवला जातो. सर्व शाळा, महाविद्यालय, कार्यालय, ITI, पॉलिटेक्निक यामध्ये ध्वजारोहण ध्वजवंदन केले जाते. राष्ट्रगीत गायले जाते. देशभरात आनंदी उत्साहाचे वातावरण असते. दूरदर्शन तसंच सोशल मीडियाद्वारे देशभक्तीपर गाणी व चित्रपट प्रसारित केले जातात. यावर्षी स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आपण 13, 14 आणि 15 असे 3 दिवस हा सण साजरा करतो. भारत देश आपली मातृभूमी आहे की अनेक शूरवीरांच्या कर्तृत्वाने स्वतंत्र झाली आहे. हे प्रत्येक भारतीयाने सदैव स्मरणात ठेवून आपल्या देशाला सर्व क्षेत्रात प्रगतीवर नेण्यासाठी प्रयत्न करायला हवा असं मला वाटतं. थँक्स. भरलेला आहे. आदरणीय शिंदे सर, बोपी सर, बाकी व्यासपीठावर बसलेले प्रमुख पाहुणे, यहाँ पर विद्यार्थी, मॅडम, टीचिंग स्टाफ, खरोखरच ना भूतो न भविष्यते असा हा प्रोग्राम पाहून मन एकदम सुन्न. मी जेव्हा कारमधून एंट्रन्स करत होतो गेटवरती, मला खरोखरच 98ची आठवण झाली, ज्यावेळी मी 26 जानेवारी 98ला दिल्लीमध्ये 26 जानेवारीची परेडसाठी गेलो होतो. जिकडे बघावं तिकडं तिरंगा, जिकडे बघावं तिकडं तिरंगा या गाण्याची सुरुवात सुद्धा झाली होती. दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. सोपं आहे म्हणायला खूप सोपं आहे की नाही, पण त्याचा अर्थ पण बघा. इस तिरंगे की, ये तिरंगा हमारा आन बान और शान है. और इस तिरंगे की आन बान और शान के लिए कई लोगों ने अपने प्राणों न्यौछावर की है, आहुति दी है, जिसमें स्वतंत्रता सेना के साथ साथ सेना के भी कभी जवान शामिल है. और उस सेना में सेवा करने का, भारत माता का सेवा करने का मौका मुझे भगवान ने दिया. और मैं 28 मार्च 1985, जब मेरा उम्र था 17 साल सिर्फ 8 महीना, तब मैंने आर्मी ज्वाइन की थी. इस बारे में 28 साल की मैं जितना भी आपसे कहूँ उतना कमी है. 28 साल के बीच में से कम मैंने सर को आपको डिटेल भेजा है. 13.5 साल जम्मू कश्मीर में मैंने सेवा की है. अब उसमें से शिंदे साहब को सुबह बताना था, ग्लेशियर मालूम है? ग्लेशियर किसी ने सुना है क्या? ग्लेशियर वर्ल्ड, जहाँ पर चाइना बॉर्डर पे, जहाँ पर पाकिस्तान चाइना बॉर्डर है, तिब्बत बॉर्डर है, जहाँ पर सालों साल बर्फ ही बर्फ दिखाई देगा, वहाँ पर 93 से लेकर 95 तक मैंने अपनी सेवा की है. तो ये वर्दी
इतने आसान नहीं है अपनों जितने कितने उतने। ये मेडल बहुत अच्छे दिखते हैं, लेकिन 28 साल में सेवा करके ये पूरा शरीर जैसा जैसा था वैसा वापस लेके आना, यही सर्वश्रेष्ठ, ये सर्वोत्तम बड़ा मेडल है। लोगों को मेडल मिलता है, किसी का हाथ नहीं है, किसी का पाँव नहीं है, तो मेडल को ये नहीं है। ये तिरंगा को जब हम देखते हैं तो हमारे बदन में क्या होता है आपको मैं बयान नहीं पता हूँ। उस ग्लेशियर की मैं एक आपको कहानी सुनाऊंगा जो कि शायद ही आपने आज तक कभी सुना नहीं होगा, ना इसके आगे कभी सुनोगे, ये मेरा वादा है। 1993 की बात है। पाकिस्तान से सिर्फ 80 मीटर दूरी पर हमारा पोस्ट था। 80 मीटर दूरी मतलब कितनी होती है? मुश्किल से 200 फीट दूरी पर, 200-250 फीट मीटर दूरी पर पूरा ही पूरा ग्लेशियर। 6 महीने तक उधर नहाते नहीं है। आप लोग यकीन कर पाओगे कि नहीं? 6 महीने तक उधर नहाते नहीं, सिर्फ अपना कपड़ा बदलना और गर्म पानी करके तौलिया उसमें डुबा के बदन को सिर्फ सोख लेना। ऐसे हालातों में नौकरी होती है आदमी। 26 अप्रैल 1993 की बात मैं आपको बता रहा हूँ। मेरे सामने हुई बात। हम 5 लोग जा रहे थे। राशन हेलीकॉप्टर से ड्रॉप हुआ था। वहाँ पे गाड़ी नहीं, कुछ नहीं है। राशन ड्रॉप होने के बाद जो प्यारा से राशन नीचे गिरता है हवाई जहाज से, उसमें बहुत बड़ी छाता होती है। आपको मालूम है पैराशूट होता है, पैराशूट। और उस पैराशूट में बहुत सुंदर सुंदर उसमें रस्सियाँ होती है, रस्सी। तो पैराशूट में आदमी का लालच बहुत खराब होता है। बर्फ में चलते समय रोक टू रुक चलते रहते हैं, मतलब एक दूसरे को बांध के चलना पड़ता है। क्यों? वहाँ पर आपको मट्टी या कूच भी नहीं दिखाई देता है। पानी भी पीना है बर्फ़ गर्म करके, जो भी आपको करना है गर्म। तो मैं आपको सर को बता रहा था, रॉकेल समझते हैं? रॉकेल कैरो ऑयल बोलते हैं ना। वहाँ पर -45 डिग्री का तापमान रहता है। आपके इधर जब आपको -5 में गए तो आप लोग क्या करते होंगे, लेकिन वहाँ पे लोग -45 में काम करते हैं और करना पड़ता है रात दिन। उसके लिए एक आदमी को कम से कम 1.5 लाख का क्लोथिंग इशू होता है। आदमी का एक भी अंग खुला नहीं रहता है, ऊपर से लेकर नीचे तक। -45 डिग्री मतलब क्या होता है? फ्रिज कितना होता है आपको पता ही है? फ्रिज में क्या रहता है? मैं आपको ज़्यादा नहीं बताता हूँ। हम ऐसे ही हेलीकॉप्टर से राशन गिरा था, वो निकलने के लिए जा रहे थे। 6 लोग थे जिसमें मैं शामिल था। तब मेरी सर्विस मुश्किल से, आपको पता होगा 85 में बरता होगा, 7-8 साल की थी। हमारे एक सीनियर हवलदार थे तुकाराम पाटिल, जो कि सांगली में स्थित थे। जब हम जा रहे थे वो पाटिल साहब बोले कि साहब वो छाता गिरे ना, उसका थोड़ा सा मैं रस्सी लेके आता हूँ। रोप अप किया था, एक दूसरे को बांध के चले थे, लेकिन वो हमसे निकल के वो छाता लाने के लिए गए और बर्फ के अंदर नीचे गए 300 फीट खोद। बंधुओं, हेलीकॉप्टर के कमांडो, एनर्जी कमांडो, सभी लोग वहाँ पर 3 दिन तक उस बॉडी को ढूंढने के लिए शुरू हुए थे, लेकिन आखिर में बॉडी नहीं मिला। क्योंकि जहाँ पे बर्फ होता है, आपको पता होता है कि मुझे पता नहीं, ऊपर से बर्फ होता है, लेकिन जब बर्फ पिघलता है तो नीचे से पूरा क्या होता है, पानी चलते रहता है। और एक दिन वो जब ज़्यादा गर्मी होगी तो नीचे बर्फ धस जाता है, तो उसमें क्या होता है, दरार। जैसे अपने ज़मीन में देखो, ज़मीन गिरने से दरार होती है, वैसे बर्फ में दरार होती है। 300 फीट तक कमांडो नीचे उतर कर जो डेड बॉडी नहीं मिली। लेकिन आप इसको यकीन नहीं करोगे, पूरे क्लोथिंग के साथ वो डेड बॉडी, शायद सर आपको भी थोड़ा सा हैरानी होती होगी, लेकिन पेपर में भी आया था, टीवी में भी आया था।
मेरे सामने की बात है 1993 की डेड बॉडी 2013 में मिली। हुआ था 2013 में मिली। किसी को यकीन हो सकता है ये चीज? नहीं, बताता हूँ। नीचे जो डेड बॉडी गई थी दो मतलब ये कोई यकीन नहीं करेगा। आपको पता होगा पहले अंतर्देशीय पत्र होते थे, इनलैंड लेटर। हमारे तरफ तो ग्लेशियर इनलैंड लेटर। अभी ये कहानी में जो बता रहा हूँ शायद आप लोगों को तो किसी ने दिखे नहीं, मेरे सामने की कहानी में बता रहा हूँ आपको। वहाँ पर जब हमारी पोस्टिंग खत्म हो गई तब डेड बॉडी नहीं, कुछ नहीं, सब हो गया। घर के उनका जो भी प्रोग्राम था वो कर दिया था। मद्रास रेजिमेंट 2013 में वहाँ गई। 2013 में वहाँ ग्लेशियर में मद्रास रेजिमेंट गए तो उनको नदी किनारे एक डेड बॉडी मिली, एक नाले के किनारे डेड बॉडी मिली थी। जब उन्होंने देखा तो जैकेट था, तो उस जैकेट में एक इंग्लैंड लेटर मिला। कोर्ट के जैकेट में एक इंग्लैंड लेटर मिला, अंतर्देशीय पत्र। और लेटर के ऊपर फोर्थ मराठा लाइन इन्फंट्री का एड्रेस मिला। जब फोर्थ मराठा लाइन इन्फंट्री का जब एड्रेस मिला तो उसमें आर्मी नंबर होता है, रैंक होता है, नाम होता है, यूनिट का नहीं होता है। और आपको पता है यूनिट का नाम मिलने के बाद उसको ढूंढने के लिए इंडियन आर्मी में कोई टाइम नहीं लगता। जब आर्मी हेडक्वार्टर दिल्ली से जब संपर्क किया गया कि ऐसे डेड बॉडी मिली है, किसी को यकीन नहीं होगा इस चीज को, लेकिन यकीन करना पड़ेगा। तब उन्होंने हमारे फोर्थ मराठा लाइन तब इंडियन आर्मी फोर्थ मराठा लाइन से संपर्क किया। तब हमारी पठानकोट की थी कि भाई ऐसा ऐसा आर्मी था, बोला। फिर उसके घर में जाके उसके बेटे 93 और 13 में कितना 20 साल के बाद उसके बेटे ने जाकर बॉडी लिया, लेकिन उन्होंने घर आने के लिए मना किया। कारण था इतने सालों के बाद जब डेड बॉडी मिली है उसकी वजह ये बड़े बेटे वादा बोला कि नहीं डेड बॉडी का अंतिम संस्कार हम इधर ही करेंगे। तो उसका अंतिम संस्कार 2013 में 26 अप्रैल को पठानकोट में मामूल में किया गया था, जिसमें मैं खुद मौजूद था। बताने का मकसद यही था कि लोगों को मालूम ही है ग्लेशियर के अंदर कोई भी चीज़ आप रखो वो खराब नहीं होती है। 20 साल तक वो बॉडी बर्फ में थी, कुछ भी नहीं हुआ था। सिर्फ क्या हुई थी बॉडी वेट उसका तो मतलब त्याचा आकुंचन पावते अशी बॉडी होती, कपडे होते, सर्व कपडे फाडून काढायला लागले। पण प्लॅस्टिकमध्ये ते इनलँड लेटर मिळाल्यामुळं ह्या डेड बॉडीचं ओळख झाली। अशी असते हे आर्मीची ड्युटी। मी सकाळी म्हणत होतो की सर मी लहान असताना मला वाटायचं की जी मुलं शिकत नाहीत, जी पास होत नाहीत, जी आईबापाचे ऐकत नाहीत, तेच मुलं ITला येतात। सर म्हटले नाही ते थोडंसं बरोबर आहे, पण आता थोडासा त्याच्यात बदल झाला आहे। मला बरं वाटलं सांगून, खरोखरच बरं वाटलं। आज जेव्हा मी ऑफिसमध्ये बघत होतो 29 ट्रेडचं इथं प्रशिक्षण मिळतं आणि असा एकही ट्रेड नाही आहे ज्याचा आर्मीमध्ये उपयोग नाही आहे। मगाशी लिहित वाटत होतं मी कोणी मोठा माणूस नाही आहे, पण मी एकच सांगेन कोणाला जर इच्छा असेल, प्रहार अकॅडमीचं नाव कोणी ऐकलं का रे? प्रहार अकॅडमी कोणी ऐकलंय? प्रहार अकॅडमी तिचं ऑफिस कुठे आहे कोण सांगेल? प्रहार अकॅडमीचं ऑफिस कल्याण स्टेशनला साधना हॉटेलच्या मागे आहे आणि त्याचा जो संचालक आहे तो माझा स्टुडंट आहे।
थोडीशी ट्रेनिंग घेऊन जर कोण हे ट्रेड घेऊन आर्मीत जायचं असेल, ज्याला स्वतःहून इच्छा असेल, आईबाप सांगतायत म्हणून नाही आहे, तो कधीच आर्मीची ड्युटी करणार नाही. माझ्या वडिलांची एक इच्छा होती, मी सर्वात लहान, माझा भाऊ आत्ता सध्या 68 वर्षाचा आहे आणि मी सर्वात लहान आहे. पूर्ण कुटुंब आमचं अजूनही एकत्र आहे. आम्ही जेव्हा 28 वर्षाची सर्व्हिस केली, याला कारण माझं कुटुंब. कधीही माझ्या मुलाला खोकला झालेला सुद्धा मला आर्मीमध्ये समजलं नाही. आज का समजलं नाही? त्यावेळेस साधनच नव्हती काही. आज संध्याकाळी थोडासा खोकलाने डॉक्टरकडे गेला की त्याला लगेच तिकडे कधी त्यांच्या दुट्या नाही होऊ शकत. सपोर्ट लागतो आपल्या कुटुंबाचा. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्याला सवलत देण्यासाठी तुम्हाला सांगतोय, नाहीतर तुम्ही म्हणाल मी प्रचार, अजिबात नाही. माझा तो स्टुडंट आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची तिथं आवश्यकता पडणार नाही, कसलीच पडणार नाही, काही चिंता करू नका. जेव्हा मी ज्युनियर कमिशन अफसर बनलो, राष्ट्रपती प्रमोशन असते. आज सुभेदार म्हणजे माहिती आहे तुम्हाला 2 स्टार असतात. माझ्या वडिलांना पॅरालायसिस होता, त्यावेळेला 7 वर्ष आम्ही त्यांना सांभाळलं होतं. पण ज्या वेळेला माझा मुलगा नायब सुभेदार बनला, म्हणून ते जेव्हा मी त्यांना समजलं, अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू होते. ते खुर्चीवरून बसून उभे राहिले. एवढी शक्ती त्यांच्या अंगात कुठून आली? त्यांची इच्छा. मुलांनो, मी हेच तुम्हाला सांगेन, आपल्या आई वडील आपल्यासाठी काय करतात यांच्याकडे लक्ष द्या. आपले आई वडील ना कधी खोटं बोलू नका, कधीच खोटं बोलून कुठे जाऊ नका. त्यांना जे काय ते स्पष्ट सांगा. शिक्षकांना थोडं सांगायला लागतील, तरी पण जरी तुम्हाला नसेल सांगायचं तरी आईवडिलांकडनं सांगायला सांगितलं तरी चालेल, पण नक्कीच माहिती पाहिजे. कारण आहे त्याला, जेव्हा तुम्ही खरं बोलाल ना, त्याच्यामध्ये खूप काही असतं. पण तुम्ही एक वेळ जेव्हा खोटं बोललात, त्याच्यानंतर तुम्ही कितीही वेळा खरे बोलायची कोशिश केली, तुमच्यावर कोण भरोसा ठेवणार नाही. का नाही तू अजून कुठल्या TV प्रोग्राममध्ये गेलीस ग बाई? खरोखर जायला पाहिजेस. थोडंसं कमी पडतं आपलं सपोर्ट. एवढा चांगला स्टाफ असताना खरोखर ती मी पेंटिंग बघितली होती त्या गावामध्ये नेवाळीला. मला वाटलं होतं कधी खरोखर त्यांच्याशी बोलायचं मला कधी मौका मिळेल. खरोखर सलाम तुमच्या कार्याला. आज एवढं प्रशिक्षण मिळत असून सुद्धा मी सरांना बोललो, या मुलांमध्ये मला कोणी सांगतो तुमचे रिलेटिव्ह कोणी आर्मीमध्ये आहेत का? कोणाचेही? गुड. म्हणूनच तू जास्त मगापासून अशी मान करत होतीस. मला वाटलंच तुझ्यातही काहीतरी थोडीशी देशभक्ती असेल. कारण त्याचे जे एक्सपिरियन्स आणि त्याचे जे भाव आहेत ना, हावभाव, ते मला समजवत होते मगाशापासून. कोण आहे बाय तुझा मामा? गुड, चांगलं आहे. तूही जा, तूही कोशिश कर. अग्निपथ आलो ना, अग्निपथ. आता तुम्हाला वाटलं असेल अग्निपथ, थोडंसं मी त्याच्याकडं लक्ष देणार नाही, कारण मला थोडंसं ते नाही आवडलं. आता मला 27 सप्टेंबरला मुलींसाठी भरती आहे. आले तुमच्याकडं? नसेल तर मी सरांना देईन. मुलींसाठी 45% पास पाहिजे 10वीला. 10वीला 45% पास पाहिजेत. अग्निपथची भरती आहे मुलींसाठी. बॉम्बे इंजिनियर ग्रुप, पुणे. जाऊ शकता. मान डुलवू नकोस. वजन पाहिजे 48 किलो कमीत कमी. उंची पाहिजे. बाकी नंतर सगळं. तर ठीक आहे, प्रयत्न करा. ह्यासाठी थोडंसं प्रशिक्षण घेण्यासाठी इथे नाही होणार. थोडंसं बाहेर जाऊन कुठेतरी 2-3 महिने आई वडिलांपासून, मोबाईलपासून जर दूर राहिलात तर ह्याच्यात नक्कीच चांगलाच फायदा होईल. मी जास्त वेळ घेत नाही तुमच्याकडे. सरांचे सगळे अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि शेवटला जास्त वेळ नाही, तुम्हाला कोणाला जर मला विचारायचं असेल तर विचारू शकता नक्की. त्याच्यानंतर मी एक छोटीशी कविता 2003 मध्ये मी ती बनवली होती, मी तुम्हाला बोलणार आहे.
कोणाला काही विचारायचा आहे प्रश्न बिंदास. हे मिळत नाही का? लाखो करोडो रुपये खर्च केलेत तर ते विकत मिळणार नाही. आणि जर मिळाले तर असं बिंदास छाती ठोकपणे ते तुम्ही वापरू शकणार नाही. समजलं? आजकाल मी बघतो आर्मीचे टी शर्ट निघाले, आर्मीच्या पॅन्ट निघाल्या, मुली सुद्धा टी शर्ट घालायला लागले ते आर्मीची, काय तिचे हेच राहिलं नाही. पण आर्मीची वर्दी घालायची असेल लाखो करोडो खर्च करा, मिळेल, पण ती अशी छाती ठोकपणे घालून नाही. सरांचा प्रश्न होता मगाशी के मिडल्स. कसं आहे, 28 वर्षाची जेव्हा मी सर्व्हिस केली, कोणकोणत्या ठिकाणी केली, कुठे कुठे केली, याचं एक प्रतीक आहे. सगळ्यात पहिलं कुठे होतो, त्याच्यानंतर कुठे गेलो, हे पूर्ण आपल्या हिंदुस्थानचं आणि बाहेरचं हे दर्शवणारंही मिळेल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कधी चांगलं काम केलं कुठल्या ऑपरेशनमध्ये तर त्याच्यामधलेही आहे. तर तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिलं जे आहे अरुणाचल प्रदेश ब्रह्मदेश बॉर्डर. ब्रह्मदेश ऐकून माहिती आहे ना, ब्रह्मदेश बॉर्डर. त्याच्यानंतर जे आहे ऑपरेशन विजय, मालूम आहे? ऑपरेशन कारगिल नाही, ऑपरेशन विजय. कारगिलचंच आहे ना. त्याच्यानंतरचं आहे ग्लेशियर, मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं ग्लेशियर. त्याच्यानंतरचं आहे भूतान. भूतानला मी काही दिवस ट्रेनिंगसाठी होतो, तिथला आहे. त्याच्यानंतरचं आहे जम्मू काश्मीर. हे तर थोडंसं दिसतंय ना जम्मू काश्मीर. ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की साहेब तुम्ही 13 वर्ष होतात जम्मू काश्मीरमध्ये, एकच कसं? त्याच्याबद्दलही शंका सांगतो मी. एका स्टेटमध्ये एकदा गेल्यानंतर मिडल एकदाच मिळतं, पण त्याच्यावरती एक छोटीशी क्लिप मिळते की त्याच्यानं समजतं की तुम्ही तिथे किती वर्ष होता. तिथे मिडल एकदाच मिळणार, पण तुम्ही जर परत गेला तर त्याच्यावरती छोटीशी क्लिप येते. त्या क्लिप लागल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही 9 वर्ष होता की 10 वर्ष होता, ते त्याच्यावर समजतं. त्याच्यानंतर हे पहाडीसारखं जे चिन्ह आहे ते कसलं आहे? सगळ्यात उंच पहाडी, हायस्ट म्हणतात ना त्याला, तिथे जेव्हा सर्व्हिस करतो तेव्हाच आहे. त्याच्यानंतरचं जे आहे 50 वर्षाचे स्वतंत्रता दिवस झाला आपलं, त्यावेळेस हे मेडल आर्मीमध्ये सर्वांना देण्यात आलं. 50 वर्ष माहिती आहे ना पूर्ण झाली, त्यावेळेला हे मेडल जे आहे आर्मीमध्ये सर्वांना देण्यात आली. त्याच्यानंतरचं आहे ग्लेशियर आणि त्याच्यानंतरचं आहे 20 इयर्स आर्मीमध्ये सर्व्हिस झाल्यानंतर एक मिडल मिळते. अशी मिडल जेव्हा जेव्हा तुम्ही काम चांगलं कराल तसे मिळतात. ह्याची ओळख आर्मीवालाच फक्त ओळखू शकतो की ह्याने सर्व्हिस कुठे कुठे केली. अजून कोणाची काही शंका असेल तर विचारू शकता. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की वयाच्या 17व्या वर्षी तुम्ही आर्मीमध्ये जॉईन झालात, त्यावेळी जॉईन होत असताना तुमची मनस्थिती, तुमच्या कुटुंबाची मनस्थिती आणि लग्न झाल्यानंतरची तुमची मनस्थिती काय होती ती कृपया हे करा. केला सरांनी. तुम्ही म्हणाल की साहेब 17 वर्ष 6 महिने असताना कसं भरती झालात, शंका असेल. पण पहिलं वयाची अट 17 वर्ष होती. मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की माझ्या वडिलांची इच्छा होती. मी 10वी नापास आहे, तुमच्यासारखंच नाही ना, गट पास आहे तर मग चांगलं आहे. मी 10वी फेल, 2 वेळा बसलो, पास नाही झालो. गणित यायचंच नाही. वडिलांनी एक आमच्यात माझ्यासारखेच एक सुभेदार साहेब होते आमच्या गावात, एकटेच. ते आमच्या वडिलांचे दोस्त होते. त्यांना बघून ह्यांच्या मनात जे काही भरलं की नाही माझा एकतरी मुलगा आर्मीतच जायला पाहिजे. 3 मुलगी, मी सर्वात लहान, आणि ही जबाबदारी त्यांच्या माझ्यावर टाकली. मला सुद्धा बरं वाटायचं. त्यांनी ट्रेनिंगला टाकलं. त्यावेळेला काहीच नव्हतं, नापास व्हायचो साहेब. 9 वेळा भरतीला मी फेल झालो. फेल कशामध्ये झालो? छातीची धडकन सगळ्यात मेन चीज. त्याला उपचार नाही.
म्हणजे वाटायचं आर्मीत जायला पाहिजे किंवा हे वाटायचं, पण जेव्हा तिथे जायचं जेव्हा डॉक्टरचे तपासायचं तेव्हा धडधड करायची. 9 वेळा झालं. खूप वैतागले, सगळेच वैतागले. थोडे दिवस भायखळ्याला मीर प्रिंटिंग प्रेसमध्ये, कोणाला खरं वाटेल, 84मध्ये मीर प्रिंटिंग प्रेसमध्ये 600 रुपये पगारानं आम्ही नोकरी केली. त्याच्या पहिलं सांगतो, आर्मीमध्ये जॉईन झालो तेव्हा आमचा पगार होता 900 रुपये 84मध्ये. त्याच्यानंतर तिथं पण मन रमलं नाही. ठाण्याला खांडवाळीमध्ये राहायचं, घर नव्हतं. माझे वडील एव्हरेडे कंपनीमध्ये कामाला होते, पण त्याने कुठलं घर वगैरे काही नाही. 4 मुलांची जबाबदारी, 1 मुलीची जबाबदारी म्हणून काहीच नाही. रिटायर झाल्यानंतर सुद्धा आमचं मुंबईला ज्या वेळेला तेही नाही जमलं, प्रेसमधून गावाला गेलो आणि अचानक जेव्हा मी देवरुख, रत्नागिरीमध्ये देवरुख म्हणून आहे तिथे कॅम्पस केला होता, त्या कॅम्पमधून एक लेटर आलं की चिपळूणमध्ये, चिपळूण सगळ्यांना ओळखता, चिपळूणमध्ये 22 तारखेला 22 मार्च 1985ला चिपळूणमध्ये एक भरती येणार आहे कोल्हापूर बोर्डाची. आम्ही तिथे गेलो. भरतीला गेल्यानंतर सरांनी बोलले, तुमच्या घरच्या लोकांची मनस्थिती कशी होती? घरच्या लोकांनी तर ठरवलंच होतं की हा इथे सुधारणार नाही, याला आर्मीत पाठवायचं. त्याच्यामुळे त्यांच्यावर काही परिस्थिती अडवत नव्हती, कारण थोडासा मी हे होतो, तुम्ही समजाल. मी भरतीला गेलो आणि खरोखरच त्या चिपळूणला सकाळी भाकरे गेल्या होत्या, भाकरी आईनं भाकरी दिली होती, भाकरी घेऊन भरतीला गेलो, भरती झालो. आणि त्यावेळेला अशी पद्धत होती की त्याच लोकांनी आम्हाला उद्या तुम्हाला बेळगावला यायचं, बेळगाव सेंटर कर्नाटकमध्ये आपल्या इंडियन आर्मीचं. एक थोडंसं मला सांगायचं थोडंसं वाईट पण वाटतंय की आपल्या महाराष्ट्राचं मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये मी नोकरी करत असलेल्या महाराष्ट्राचे सर्व लोक आहेत, पण त्यांचं सेंटर मात्र बेळगावला आहे, कारण तेवढी आपल्याकडे जागा नाही. त्या बेळगावला जाण्यासाठी आम्हाला त्या भरतीनं चिपळूणला आम्हाला स्वतःला 30-30 रुपये दिले साहेब त्यावेळेला, की तुम्ही हे पैसे घेऊन उद्या चिपळूणला या आणि तिथून बेळगावला या म्हणून. मग त्या पैशाचे आम्ही जाताना काय घेतले असतील सांगा? भरती झालो म्हणून पेढे घेतले, घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशीच चिपळूणवरून बेळगाव स्टेट ट्रेनिंगला गेलो. सर्व्हिस होती 92मध्ये, फक्त 7 वर्ष. आणि घरच्यांनी ठरवलं की लग्न करायचं. आता ठरवायला लागत नाही, आहे की नाही? पण त्यावेळेस असं होतं, मुली काय म्हणायच्या सांगू? मुली काय म्हणायच्या त्यावेळेला? ज्या मुलाला आर्मीनं पास केलंय त्या मुलाला आम्ही काय पास करायचं? आणि ही प्रथा आता टाळ्या कोण वाजवणार नाही, अजूनही काही ठिकाणी चालू आहे. फक्त रग पाहिजे अंगात तिरंग्याची, त्याचा चेहरा बघून नाही. आज आम्हाला सन्मान आम्हालाच नाही, आम्ही कोणामुळं आहोत? तिच्यामुळं. आज तिनं जर सांगितलं असतं की आज बाबूला ताप आलाय, उद्या तुम्ही कुठल्याही परिस्थितीत या, तर आज 28 वर्ष सर्व्हिस करणं साहेब योग्य नव्हतं. पण हे कधीच कळालं नाही. विचारता माऊलीनं कधी कळूनच दिलं नाही. पण आज नाही, आज संध्याकाळी ताप आला की रात्री 11 वाजता मेसेज जातो आणि तो सकाळी फ्लॅटमध्ये बसून दुसऱ्या दिवशी घरी येतो. त्याला सुट्टी असते 8 दिवस, पण तो राहतो 15 दिवस. करिअर खराब. आर्मीमध्ये तुम्हाला पनिशमेंट वगैरे अशी देत नाही. काय करतात? तुमचं डॉक्युमेंट्स खराब होतं, त्याच्यामुळे तुम्ही पुढे वावरू शकत नाही. मग बिचारा 17 वर्षानं येतो, कुठेतरी इकडे तिकडे नोकरी बघतो, नाही तर म्हटलं कुठेतरी बँकेत इकडे तिकडे वॉचमॅन राहून आपलं सर्व्हिस करतो.
आज 17 वर्षेसुद्धा सर्व्हिस करून जेव्हा आर्मीतून रिटायर होतो त्याला कमीत कमी 25,000 रुपयाची पेन्शन मिळते. किती? 25. फॅसिलिटी जे आहेत लाईफ टाईम फॅसिलिटी पूर्ण कुटुंबाला. सर म्हणत होते की तुमची मानसिक स्थिती, माझी मानसिक स्थिती काहीच नाही, मला काही कळलंच नाही. माझे लग्न झाल्यानंतर मला कधी घरवाल्याने कळूनच दिलं नाही. लग्न झाल्यानंतर मी जेव्हा अरुणाचल प्रदेशमध्ये एक ड्युटी होती माझी, त्यासाठी मी लग्न झाल्यानंतर 19 दिवसांनी जेव्हा बॉर्डरवर गेलो मी साहेब, 16 महिन्यानं परत आलो होतो. 16 महिन्यानं मी परत आलो होतो. कधी कधी परिस्थिती अशी असते की नाही तुम्हाला जमत, पण आज एक म्हण आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. तुम्हाला सांगतो ही ड्युटी केल्यानंतर तुम्हाला मरेपर्यंत कोणाकडे हात पसरायची जरूरत लागणार नाही. तुमच्या घरी तुमच्या मुलाबालाने जरी डेथ बॉडी दिली नाही तर डिस्ट्रिक्ट सोल्जर बोर्ड तुम्हाला डेथ बॉडी सुद्धा 10,000 रुपये साहेब द्यायची आजकाल प्रथा चालली. एवढे फॅसिलिटीज आहेत. म्हणूनच मुलांना सांगतो की खरोखरच बघा, गाणं म्हणायला खूप सोपं आहे, पण त्या गाणं म्हणण्यासाठी काहीतरी करा, एवढीच माझी इच्छा असेल. सर अजून काय तुम्हाला बोलायचं आहे, सांगायचं आहे? तर त्यावेळची तुमची काय भावना होती? ॲक्च्युली एक आहे, तुम्हाला माहिती आहे कधी परेड बघितले? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमध्ये फरक काय कोण सांगू शकतो? 15 ऑगस्टचा ध्वज कुठे भरतो? 15 ऑगस्टचा ध्वज कुठे चढवला जातो दिल्लीमध्ये? लाल किल्ला. का माहिती आहे? नहीं माहिती? ये तिरंगा सबसे पहले बार जो फहराया गया था वो लाल किले के प्राचीर से 14 और 15 के मध्य रात्रि को फहराया गया था पंडित जवाहरलाल नेहरू ने पहले बार. तब से ये तिरंगा है. सर म्हणत होते आता की तुम्हाला कसं वाटतं? सर 15 ऑगस्टच्या तिरंग्याचं महत्त्व खूप स्वतंत्रच आहे म्हणून ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आर्मीचा सहभाग थोडासा कमी असतो सिक्युरिटीच्या दृष्टीने लाल किल्ल्याला. पण जे 26 जानेवारीचं तुम्ही परेड बघत असाल तिथं पुरी सेना त्याच्यामध्ये सामील असते. सर 13 किलोमीटरची परेड करावी लागते. किती? 13 किलोमीटरची रायफल घेऊन परेड करावी लागते. तुम्ही फक्त बघता ते तेवढं ध्वजवंदन बघता आणि तुम्ही जाता. 13 किलोमीटरची परेड रायफल घेऊन करावी लागते. ती मी केलेली आहे म्हणून तुम्हाला सांगतो. पण ही मागाशी जी गाणी ऐकली होती ना, खरोखर ती गाणी वाचून असं वाटतं, ॲक्च्युली मी खूप विचार केला होता काय बोलत, पण हे सगळं म्हणजे हे तुम्ही आल्यापासून जे हे माहोल बनवलं ना त्याच्यातून थोडं विसरूनच गेलो. म्हणजे मला वाटलंच नाही की मी कुठे बाहेर आहे म्हणून. असा हा माहोल चारो तरफ तिरंगा बघून असं वाटतं की खरोखरच आज मी कुठेतरी अलग ठिकाणी आलो. आणि तीच गोष्ट दिल्लीमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं, जेव्हा मी एंट्रन्स केलं तेव्हा मला वाटलं की मी दिल्लीमध्येच चाललो की काय. कारण तिथला जो माहोल जो साहेब असतो ना, तो तुम्हाला दुसरं विचार करण्याची कुठली शक्तीच मनात येत नाही आहे. आज मी पहिल्यांदाच एवढ्या वेळेत माझा मोबाईल ऑफ केला आहे. खरंच सांगतो तुम्हाला, मी ऑफ करून टाकलं सकाळी आल्यापासून. कारण असं वाटतंय ना की काहीतरी करावं. पण आम्ही आर्मीत असून सुद्धा आमचे हात बांधलेले असतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या मुंबईला एक कसाबचा हमला झाला होता, कोणाला माहिती आहे? कधी साली झाला होता? मला त्याची आवड आहे. कारण काही गोष्टी आपल्या मनात, आपल्या रक्तात किंवा आपल्या आतून सुद्धा ते आम्ही करू शकत नाही. म्हणून सांगतो की काही गोष्टींचे आम्हाला थोडेसे निर्बंध असतात. कारगिल वारमध्ये, कारगिल एक वार आहे, मोठी लढाई नाही. लोक हे वाचले आणि नवीन काय झालं जास्त गेले. पण त्याच्या मागचं कारण एकच होतं, कोण सांगू शकेल? जुन्या लोकांना जो अनुभव होता ग्राउंडचा तो नव्यानं नव्हता. आज जर दुश्मन समोरून अटॅक करत असेल तर त्याला फसवण्यासाठी आपण कुठल्या बाजूने जायला पाहिजे
कुठल्या बाजूने दिशेने गेलं पाहिजे ह्या दिशेचं नॉलेज त्या लोकांना नसल्या कारणानंच जास्त ऑफिसरची हानी आपल्या या कारगिलच्या वारमध्ये झालेली आहे. हा निष्कर्ष नंतर काढला. यासाठी एज्युकेशन बरोबर अनुभव. आता काही लोकांना शिक्षण जास्त असेल, शिक्षण कमी असेल, पण शिक्षण कमीवाला सुद्धा आपल्या अनुभवावरून काहीतरी करू शकतो. त्यावेळेला तुमचं क्वालिफिकेशन कामाचं नाही. म्हणूनच सांगितलं मी तुम्हाला की मी आज 10वी नापास असून सुद्धा 28 वर्ष आर्मीची सर्व्हिस करून 15 ऑगस्टच्या दिवशी सकाळी ती करून मी ASB कंपनीमध्ये ध्वजारोहणाला जाणार आहे. अजूनही मी माझ्या बिझनेसकडे खूप जास्त लक्ष देतो आणि म्हणूनच आज मी तुमच्यासमोर उभा आहे. खरोखरच पुन्हा एकदा सरांचं खूप मी अभिनंदन करतो. आणि शेवटी सर अजून काय आहे, मुलांनी कुणी मला काय विचारले, एक याद, माँ मुझको है सबक याद तुमने सिखा कर भेजा, विदा मांगता हूँ उससे पहले तुमने तिलक लगा कर भेजा. और कहा कि जा बेटा तू विजय प्राप्त कर वापस आना, मिट्टी की मर्यादा रखना या फिर मिट्टी में मिल जाना. राहों में कुछ घाव मिले हैं, दर्द मिला है, खून बहा है, पर मैंने पूरे हिम्मत से सीने पर हर वार सहा है. तुमने जो दिखलाई मुझको उसी राह को अपनाया हूँ. दुश्मन का पीछा करते करते मैं कितने दूर निकल आया हूँ. राहों में कुछ घाव मिले हैं, दर्द मिला है, खून बहा है, पर पूरे हिम्मत से सीने पर हर वार सहा है. और आगे जाने की हिम्मत मुझ में शेष नहीं है. जीवन की मिटती घड़ियाँ लेकिन मन में क्लेश नहीं है. माँ तू गर्व करेगी मुझ पर. अंत में वो कहता है माँ तू गर्व करेगी मुझ पर, वीरों में मैं नाम पा गया और धन्य हो गया जीवन मेरा. आज देश के काम आ गया, आज देश के काम आ गया, आज देश के काम आ गया. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं म्हणाल्यानंतर मला तेवढे बोलायची प्रॅक्टिस नाही आहे. मी कधी तेवढा बोलायचा प्रयत्न केला नाही. मी तुमचाच मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे असं समजून एखादा शब्द इकडे तिकडे अशी खात्री बाळगतो. मी इंडियन नेव्हीमध्ये कसा जॉईन झालो, इंडियन नेव्हीमध्ये जाण्याच्या पूर्वी मी माझ्या आई वडिलांना कळवलं होतं का, या सगळ्या गोष्टी दूर राहतात. विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांची इच्छा हीच होती. वडील फक्त आणि फक्त शेतकरी मधून वडिलांनी आम्हाला वाढवलं. चांगलं शिक्षण दिलं. शेतकरी असून सुद्धा आम्ही 5 भावंड, मी सगळ्यात मोठा. तसे सावंत साहेबांनी सांगितलं ते सगळ्यात लहान, पण मी सगळ्यात मोठा. माझ्या मागे 2 भाऊ आणि 2 बहिणी. असं कुटुंब असताना वडिलांनी खूप कसोशीने आम्हाला शिकवलं. फक्त त्यांची एकच इच्छा होती की हॉटेलची नोकरी करू नकोस. आर्मी नेव्हीमध्ये जॉईन न व्हावं ही आईची इच्छा होती. कारण माझा सख्खा मामे भाऊ लेह लडाखला शहीद झाला होता 2 वर्ष अगोदर. त्याचं शरीर वगैरे काहीच आलं नाही, फक्त अस्थी पाठवण्यात आल्या होत्या. आणि ते केवळ एक कारण होतं की माझ्या आईची इच्छा होती की मी नेव्ही, आर्मी, एअरफोर्स जॉईन करू नये. मी 13 वेळा भरतीला गेलो, म्हणजे मी फेल झालो अशातला भाग नाही. ज्यावेळी माझी भरतीची प्रक्रिया चालू होती त्यावेळी रिलायन्स वर्ल्ड कप चालू होता 1987 मध्ये. शालेय जीवनामध्ये मी नेहमीच टॉपर राहिलो.
मला बोलायची सवय यासाठी नाही आहे, मगाशी मी बोलता बोलता बोलून गेलो की मला तेवढं बोलायचं माहीत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की मी शालेय जीवनामध्ये स्कॉलरशिप हे घेतलेला विद्यार्थी आहे. माझ्या नंतरचा भाऊ सुद्धा स्कॉलरशिप घेतलेला आहे आणि 3 नंबर भावाच्या 2 मुलींनी स्कॉलरशिप घेतलेलं आहे. असं माझं कुटुंब. एकाच घरातली 4 जणांना मला स्कॉलरशिप मिळालेली आहे. गंमत अशी की वक्तृत्व हे सगळ्यांना प्राप्त नसतं. आता तुम्ही मला एखाद्या विषयावर एक शब्द दिला आणि सांगितलं तुम्ही या विषयावरती काय घ्या, मी तुम्हाला हवी तेवढी पानं लिहून सांगेल, दाखवेन, सुवाच्य अक्षरामध्ये दाखवेन. पण बोलणं सगळ्यांना जमत नाही आणि विषयाला धरून बोलणं सगळ्यांनाच ती कला नाही. ही एक कला आहे, कदाचित ती माझी कमी आहे. ठीक आहे. मला शालेय जीवनामध्ये 5वीला असताना एक निबंध स्पर्धेमध्ये, आता ही मुलं बोलणार आहेत, वक्तृत्व स्पर्धा आता थोड्या वेळाने आहे, महात्मा गांधींच्या जीवनावरती मला भाषण करायला मला मोका दिला होता. अगदी शब्दाने शब्द पाठांतर होता, पण तिथे गेल्यानंतर आता व्यासपीठ हे सगळ्यांना नाही जमत. हात उतरतात, अंग हलतं, घाम फुटतो. आता थोडीशी मी बोलायला सुरुवात केली, कारण मी रिटायर होऊन 19.5 वर्ष झाली. 19.5 वर्षामध्ये मी तसा शाकाहारीच आहे, पण मी स्वतः वारकरी संप्रदायामध्ये गेल्यानंतर कुठेतरी माझ्या गुरूंची इच्छा होती की मी कुठेतरी प्रवचन वगैरे करायला सुरुवात करावी. थोडासा प्रयत्न करतोय. अजून तेवढा चांगला प्रवचनकार झालेलो नाही, फक्त मी माझी सुरुवात करतोय. कसे असते की वारकरी झाल्यानंतर कोणाला टाळ वाजवायला येतात तर तो टाळच वाजवतो, कोणाला बोलायला येतं तर तो फक्त बोलतो. पण टाळ वाजवणं आणि बोलणं हे खूप कमी लोकांना एकाच वेळी जमतं. ह्या प्रॅक्टिस झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी येतात. विषांतर करू नये. मिनार एक्सप्रेस झाली. मिनार एक्सप्रेसनी वॉरंट आम्हाला दिला. आम्ही 1250 लोकांमधून अफगाण चर्चला मी भरती झालो आहे. ब्रांच रिक्रुटिंग ऑफिस अफगाण चर्च. 13 वेळा यासाठी गेलो कारण रिलायन्स वर्ल्ड कप असल्यामुळे ते डॉक्टर मेजर भंडारी जे होते, कधी कान तपासले तर उद्या डोळे तपासायला या, उद्या डोळे तपासले तर परवा यासाठी या. अशा प्रकारे मी 13 वेळा गेलो आणि भरती झाल्यानंतर 9 जानेवारी 1988 रोजी आम्ही 13 जण 1250 लोकांपैकी 33 जण पास झाले आणि 1250 पैकी जी भरती झाले होते त्याच्यामध्ये मी 7वा नंबर होतो. त्या 33 पास झालेल्यांपैकी आम्ही फक्त 13 जणांना ओरिसा या ठिकाणी, चिल्का हे ट्रेनिंग सेंटर आहे. कसं आहे की आर्मीची ट्रेनिंग वेगळ्या ठिकाणी होते, नेव्हीची वेगळ्या ठिकाणी होते, एअरफोर्सची वेगळ्या ठिकाणी होते. थोडं साहेबांनी मगाशी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, मी तेवढा वेळ घेणार नाही. त्याचं कारण हे आहे की सगळ्यांच्या बोलण्यातनं थोडंसं विसंगत झालं. माझा मुलगा जो 10 दिवसाच्या सुट्टीवर आलेला आहे, एअरफोर्स हे काय आहे हे सगळ्यांनाच नाही माहिती. आर्मी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. नेव्ही काय आहे, त्याचं काम काय आहे, नाही, बऱ्याच लोकांना नाही माहिती. कारण माझ्या पूर्ण तालुक्यामध्ये मी रायगड जिल्ह्याचा असून कोल्हापूर तालुक्याचा आहे. माझ्या पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही 3 जण फक्त आहोत. 3ही रिटायर झालं. त्याचं कारण असं आहे की नेव्हीमध्ये नेमकं काम काय केलं जातं, नेव्हीमध्ये जॉईन व्हायचं तर आपल्याला काय काय प्रक्रिया पार करावी लागेल, एअरफोर्सला कसं जॉईन करायचं, आपण तेवढा अभ्यास करत नाही. आपण बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन लोक फक्त आणि फक्त आर्मीमध्ये जातो. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स आपल्या सैन्य दलातली 3 दलं आहेत. त्या 3ही दलांना मिळून आर्म फोर्सेस असं बोललं जातं किंवा मिलिटरी म्हणून बोललं जातं. आपण जर कोणाला आता जर म्हटलं ना की तो मिलिटरीमध्ये आहे तर फक्त हे समजतात की तो आर्मीमध्ये आहे, एअरफोर्समध्ये आहे किंवा नेव्हीमध्ये आहे, हा नाही समजत. आणि मानाच्या दृष्टीने पाहिलं तर आर्मी ही टॉपर आहे, नेव्ही ही सेकंडला आहे आणि एअरफोर्स थर्ड. तुम्ही कधी राष्ट्रपतींच्या बरोबर बघा, आपले सुप्रीम कमांडर प्रेसिडेंट असतात. सुप्रीम कमांडरच्या बरोबर ज्यावेळी 3ही सेना अध्यक्ष असतात त्याच्यामध्ये पहिला मान असतो आर्मीचा, सेकंड मानकरी असतात नेव्ही आणि थर्ड एअरफोर्स. अशा प्रकारे नेव्ही मी जॉईन तर केली. नेव्हीची ट्रेनिंग केल्यानंतर सगळ्यात पहिलं मी ट्रेनिंग सेंटरला आलो, ट्रेनिंग शिपला आलो, जे INS पोरबंदर. आता कसं आहे,
मी फक्त तुम्हाला सांगत जातो की मी कुठं काम केले ते INS पोरबंदर म्हणजे इंडियन नेव्हल शिप पोरबंदर. ते माईन स्वीपर आहे. माईन स्वीपर जहाजाचं काम हे असतं. आता काही गोष्टी आम्हाला रिस्ट्रिक्टेड आहेत, मी सगळ्याच गोष्टी डिस्क्लोज करू शकत नाही कारण त्या प्रकारच्या शब्दाखाली असतात. साहेबांनी मगाशी बोलले माईन स्वीपर हा क्लिअर इंडिकेट करतो की जहाज ज्यावेळी लढाईला जातात त्यावेळी शत्रूने पेरलेले माइन्स क्लिअर करायचं काम ते करतं. त्यानंतर माझी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मी केरळला गेलो. तिथं माझी प्रोफेशनल ट्रेनिंग झाली. बेसिकली मी वायरलेस ऑपरेटर आहे. वायरलेस ऑपरेटर म्हणून त्याच्यात सुद्धा 3 प्रकार असतात. एक टेलिग्राफिस्ट जे मोर्स कोडने काम केलं जातं. तुम्ही बघा रेडिओवरती कधी ऐकलं असेल टिक डा डा टिक 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 डा 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 असं काय काय ऐकलं त्याला मोर्स कोड म्हणतात. आणि एक असतो टॅक्टिकल. टॅक्टिकल म्हणजे फ्लॅग हॉइस्टिंग. म्हणजे तुम्ही जर एखादा फ्लॅग हॉइस्ट केला आणि तुमचं जहाज किंवा इंटरनॅशनल जहाज जरी कुठलं पास होत असेल तर त्या जहाजाला मेसेज जातो किंवा त्यांना कळतं किंवा तुम्ही काय प्रकारचा फ्लॅग हॉइस्ट केलेला आहे. दुसरा एक प्रकार असतो फ्लॅग हॉइस्टिंग सेमाफोर. सेमाफोर म्हणजे तुम्ही इथं आहात, मी काय हातवारे करेल ते तुम्हाला कळणार नाही. ज्या कोणी NCC मधून आले असते, याच्यापैकी कोणी NCC मध्ये आलेला आहे. NCC मध्ये आमच्या सावंत साहेबांना कळेल सेमाफोर काय आहे कारण ते NCC मध्ये काही वर्ष होते. मी फक्त थोडक्यात सांगतो. दिस कॉल A B C D हे असे हातवारे करून समोरचा माणूस त्याला इंटरप्रेट करतो की मला काय बोलायचं. तिसरा प्रकार असतो इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, जे आता सध्या चालू आहे. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर म्हणजे तुम्ही जर तुमचा मोबाईल किंवा तुम्ही बोलताय ना, तुमचं बोलणं मी जाम करू शकतो. तुमचं बोलणं मी जाम करू शकतो. हे अशा प्रकारे मी खात्यामध्ये नोकरी केली. साहेबांनी जसं सांगितलं बघा, नेव्हीमध्ये असं असतं की तुम्ही जर चांगलं काम करताय, तुम्ही जर चांगले प्रोफेशनली एक्सपर्ट आहात तर तुम्हाला पाणीमध्ये नोकरी करावी लागेल. मी माझ्या 15 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 10.5 वर्ष समुद्रात रात्रंदिवस होतो. त्याच्यात रात्रंदिवस मानण्यासाठी मी ज्यावेळी झोपायचो त्यावेळी लाईफ जॅकेट कमरेला बांधून झोपायचो. आपण उशाला उशी घेतो तसे लाईफ जॅकेट माझ्या कमरेला बांधायचं. आणि 15 वर्षानंतर मला माझे कमांडिंग ऑफिसर मला जाऊ देत नव्हते. मी स्पेशल ड्युटी ऑफिसर लिस्टमध्ये सिलेक्शन झालं होतं, म्हणजे मी ऑफिसर केडरला जाऊ शकत होतो. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की मी अकॅडमिकमध्ये खूप चांगला होतो. शिक्षणामध्ये मी ज्यावेळी नेव्हीच्या परीक्षा दिल्या त्यावेळेस होता मी 95 अँड अबाव पर्सेंटेजने माझं गुणवत्ता प्राप्त केलेली आहे. त्यामुळं माझे कमांडिंग ऑफिसर मला सोडत नव्हते. माझे पेन्शन पेपर मला परवत मागत होते. पण केवळ आणि केवळ कुटुंबासोबत राहावं. 15 वर्ष सर्व्हिस केली, 5.5 ते 10.5 वर्ष समुद्रामध्ये काढली. केवळ आणि केवळ कुटुंबाला वेळ द्यावी म्हणून मी 15 वर्षांनी रिटायर झालो. परंतु माझी दोन्ही मुलं लग्न झाल्यानंतर माझं कुटुंब माझ्यासोबत होतं. थ्रूआउट माझ्याबरोबर होतं. करता करता 2 मुलं झाली. मुलांनी कधी वडिलांना दिवसा पाहिला नाही आणि रात्री आलेला कधी पाहिला नाही. कारण मी ज्यावेळी जायचो त्यावेळी मध्यरात्री जायचो 2 वाजता आणि यायचो त्यावेळी सुद्धा मध्यरात्रीच यायचो. म्हणून मी नेव्ही सोडली. आता कमीत कमी 8, 9, 10 तासाच्या नोकरीनंतर मी माझ्या मुलांना वेळ देतो, माझ्या कुटुंबाला वेळ देतो. आणि माझ्याबरोबर परिवार असल्यामुळं माझा मोठा मुलगा तो BSCची एक्झाम देण्यासाठी फक्त आणि फक्त 15 दिवस बाकी होते. त्याचं नाव सागर साळुंके. RKT कॉलेजमध्ये कोणी तुमच्यापैकी असेल तर ओळखत असेल. BSCच्या फायनल एक्झामला 15 दिवस बाकी असताना तो आर्मीमध्ये जॉईन झाला. त्याची एक इच्छा होती, पप्पा मी करेन तर करेन, देश सेवाच करेन, मी इतर कोणती नोकरी करणार नाही. छोट्या मुलाची इच्छा होती की IT इंजिनियर बनायचं. तो IT इंजिनियर इथे मग तुमच्यासोबत आहे, समोर आहे. ही इज IT इंजिनियर. अशा प्रकारे कुटुंब वाढत गेलं. नेव्हीमधील अनुभव सांगताना बऱ्याच गोष्टी सांगता येतील. 15 वर्ष हे माझ्यासाठी प्रत्येक दिवस अनुभवाचेच होते. एक दिवसांचं मला आजही आठवतं की मी आज या दिवशी काय केलं होतं, त्या दिवशी काय केलं होतं. त्यातले थोडेच अनुभव मी तुमच्याशी सांगेन. मी मगाशी म्हटलं की मी बऱ्यापैकी समुद्रामध्ये जहाजावर काम केलं आहे. जेव्हा जेव्हा मला जमिनीवर काम करायला मौका मिळाला त्यावेळी नेमकं गणपती उत्सव होता. INS गरुडामध्ये मी कामाला होतो. इंडियन नेव्हल शिप गरुडा. गरुडा ॲक्च्युली हे एव्हिएशन बेस आहे. म्हणजे तिथे हे आपण म्हणतो ना
एअर ट्रॅफिक कंट्रोल, जे केरळचं एअरपोर्ट आहे, कोची एअरपोर्ट, त्या एअरपोर्ट एअर ट्रॅफिक कंट्रोल ही बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये मी कार्यरत होतो. गणपतीच्या वेळेला महाराष्ट्रीयन ते आर्मीत असो, नेव्हीत असो या एअरफोर्स असो, आपले सण मोठ्या थाटाने साजरे करतात आणि गणपतीचा उत्सव साजरा करावा, गणपतीची स्थापना करावी या हेतूने मी एक दिवस सुट्टी घेतली. परंतु माझा जो कमांडिंग अफसर होता, डिव्हिजनल ऑफिसर होता, त्याच्या मनात काहीतरी वेगळं झालं आणि त्यांनी डिस्पॅच रायडरला पाठवून मला घरून बोलवून घेतलं. मी सुट्टी घेतली गणपती उत्सवासाठी. कशासाठी? तर निबंध स्पर्धेमध्ये तुला पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि तुला आपण मराठी आहोत, रक्तामध्ये असतं, मरेल पण हटणार नाही. माझी कोणतीही पूर्वतयारी नसताना नौसेना पर विज्ञान का प्रभाव हा टॉपिक मला देण्यात आला. जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला सांगितलं याच्यावरती निबंध लिही. मुलांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्ही ऐकून घ्या. माझी कोणतीही तयारी नसताना मी तिथं अशा प्रकारे निबंध लिहिला की आय वॉज स्कूल ॲज अ टॉपर. तिथे सुद्धा मी पहिलाच आहे. सदर्न नेव्हल कमांडमध्ये मला गौरव करण्यात आला. सदर्न नेव्हल कमांड जे कोचीनमध्ये आहे तिथं मला गौरव करण्यात आला आणि मी पहिला तिकडे झालो. दुसरं एक उदाहरण सांगा, त्यावेळी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ हा त्यांच्याबरोबर असतो. माझी बायको, माझी धर्मपत्नी ॲडमिट होती. माझा मोठा मुलगा 4 वर्षाचा होता, छोटा मुलगा 3 वर्षाचा होता आणि बायको ॲडमिट आहे. मला डिस्पॅच रायडर परत घरी पाठवलं. म्हटलं तुझ्याशिवाय धात चालणार नाही, तुला आलंच पाहिजे. तुम्ही विचार करू शकता की 4 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाचा मुलगा घरी दोघांना सोडून बायको हॉस्पिटलमध्ये आहे, मी जहाजामध्ये गेलो. 3 दिवस आणि रात्र मी समुद्रामध्ये होतो. असे प्रसंग येतात. आता माझा मुलगा आर्मीमध्ये आहे. तो आर्मीमध्ये असून आज तो जातोय. मी इथे भाषणासाठी उभा आहे. इथून गेल्यानंतर तो पितोरागडला जाणार आहे. पुन्हा 10 दिवसासाठी सुट्टीवर येऊन तो बारामुल्लाला जाणार आहे. पण एक वडील म्हणून त्याला मोटिवेट करणं हेच माझं काम आहे. ज्यावेळी ते डिक्लेअर झालं, 15 वर्षाच्या नोकरीमध्ये कधी नाही ती 2 महिन्याची सुट्टी एकदाच घेऊन आलो होतो. मला कधी सुट्टीच मिळाली नाही 2 महिन्याची. कारण आमच्या गावी एक म्हण आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, जो बैल जास्त चालतो त्याच्यावर काठी तो चालवणारा तो मारतो जास्त. तसाच काहीतरी प्रकार माझ्याशी झाला. 15 वर्षाच्या नेव्हीच्या सर्व्हिसमध्ये 2 महिन्याची सुट्टी घेऊन आलो. माझा साडू बजाजमध्ये काम करत होते पुण्याला, आकुर्डीला. लग्न झाल्यापासून 7-8 वर्षानंतर मी त्यांना कधी भेटलोच नाही की हे माझे साडू म्हणून. सुट्ट्या कॅन्सल केल्या आहेत. पण डेअरिंग करून तिथे 5 दिवस राहिलो. त्यानंतर माझं सासूरवाडीसुद्धा अंबरनाथच आहे बरं, जाणं आहे. मी फोन केला माझ्या बॉसला. मला त्यांनी काय म्हटलं की साळुंके जी, आपको मैंने छुट्टी कैंसिल हो गया, वापस आने के लिए बताया है, आना नहीं आना यू हैव टू डिसाइड. इफ यू आर नॉट कमिंग, you will be declared as war terrorist. समजलं? माझ्या पूर्ण फॅमिलीला, 2 मुलं आणि पत्नीला माझ्या घरी सोडून संध्याकाळी जनरल डब्यामध्ये मी विशाखापट्टणमला प्रवास केला, सुट्टी कॅन्सल करून. आणि ज्यावेळी कारगिलचं हे ऑपरेशन बंद झालं त्यावेळी तो मेसेजसुद्धा माझ्याच ड्युटीमध्ये आला होता. बिकॉज मी मगाशी म्हटलं की मी वायरलेस ऑपरेटर होतो आणि हे जे टॉप सिक्रेट मेसेजेस असतात ते ऑफिसर लेवलचे लोक हँडल करतात. त्या साहेबांना माहिती असेल, या साहेबांना माहिती असेल. ऑफिसर नावासाठी असतात, त्यांना येत काही नाही आहे. तो क्रिप्टोग्राम जो असतो त्याला प्लेन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायला मीच होतो. आणि मलाच कळलं होतं की कारगिलचं जे काही ऑपरेशन आहे ते बंद झालं आहे. आणि सगळ्यात पहिला सुट्टीचा फॉर्म घेऊन मीच पुढे गेलो. त्यावेळी लोकांना कळलं, अरे तू कसं काय सुट्टी जातोस, सुट्ट्या तर सगळ्यांच्या बंद झाल्या आहेत, सुट्ट्या सगळ्यांच्या बंद झाल्या आहेत. तर म्हटलं की हां, सुट्ट्या बंद झाल्या आहेत पण मला जायचं आहे. जगाला देत असे. तुकाराम महाराज म्हणतात, जे माझ्या अनुभवाला आलं आहे ते मी जगाला देईन. गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की या जे 1250 लोकांपैकी लोक जे रिटायर होत आहेत त्यांचा अनुभव आपण कसा वापरता येईल. आणि आम्हाला मुलांचे ट्रान्सफर सर्टिफिकेट, सामान पॅकेज करणं, अगदी गडबडीमध्ये सगळ्या गोष्टी करून आम्हाला जे रिटायर होणारे होते त्यांना मुंबईला आणून
सोडलं. टू रिटायर फ्रॉम INS विक्रांत ओनली. आता माझे मी अनुभव थोडक्यात सांगितले, बरेच अनुभव आहेत शेअर करता येतील, पण विसंगती होईल, विषयाला फाटा फुटेल. एक इथं जे असणारे विद्यार्थी आहेत शाळेमध्ये तुमच्या टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये जे काही शिकवतात त्याचा उपयोग कुठे आपल्या फ्युचर लाईफमध्ये आपण कसा उपयोग करून घेऊ, त्यांना आपण गुरु म्हणून कशा प्रकारे मानलं पाहिजे. नेमकं गुरु म्हणजे काय, गुरु हा शब्द काय, गुरु कुणाला म्हणतात. शब्द स्तंधकारा स्यातरू शब्दस्थ निरोधका अंधकार निरोधित्वात गुरुरित्या ही धीमते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आलेला अंधार नष्ट करणारा म्हणजे गुरु. प्रत्येकाने गुरु, आता तुमचे गुरु इथे उभे आहेतच, बसलेले आहेत, म्हणून गुरुंना आदर नेहमीच करावा. गुरु हे कोण असतात, आपले आईवडील हे आद्य गुरु आहेत, शिक्षकगण हे आपले गुरु आहेत. पण आत्ताच्या युगामध्ये मुलं गुरूंच्याबद्दल काय बोलतात, मुली गुरूंच्याबद्दल काय बोलतात, ते ज्यावेळी त्यांची शाळा सुटलेली असते ना त्यावेळी एकांतात ऐकावं. असं नका करू. शेवटी हे तुमचे गुरु आहेत. आणि गुरु, मी मगाशी म्हटलं की गुरु का करावा, ते गुरु तुम्ही केलेले नाही, पण ते आपोआप तुमचे गुरु आहेत आणि त्यांना आपण मानमत्ता दिलीच पाहिजे, गुरुची पूजा केली पाहिजे. आता भारत माते की जय आणि वंदे मातरम हे 3 जोरात आवाजात जेव्हा म्हणाल तेव्हाच मला कळेल की मी धन्य झालो. श्री छत्रपती शिवाजी महाराज